श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. सनातन धर्मात वैशाख महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया येत असते. या शुभ दिवशी स्नान व दान करणे हे खूप शुभ मानले जाते. तसेच या दिवशी केलेल्या चांगल्या कर्माचे शाश्वत परिणामसुद्धा प्राप्त होत असतात. पद्मपुराणानुसार भगवान विष्णूंनी नारदाला असे सांगितले होते की अक्षय तृतीयेला मनुष्य जे काही काम करेल त्याचे अक्षय पुण्य त्यास मिळेल, जे कधीही संपणार नाही, जे कधीही विनाश पावणार नाही. अक्षय तृतीयेच्या दिवशी लोक सुख, समृद्धी, ऐश्वर्य व धन वाढवण्यासाठी अनेक उपाय करत असतात. पण या दिवशी काही गोष्टी टाळायला सुद्धा हव्या. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे काही करणार आहोत तर त्याचे आपल्याला फळ हे कित्येक पटीने मिळत असते. चांगल्या गोष्टी करू तर तेवढे आपल्याला त्याचे शुभ फळ प्राप्त होणार आहे. धनप्राप्ती व लक्ष्मी प्राप्तीसाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण अक्षय कलश जो आहे तर तो भरू शकतो. त्याला अक्षय पात्र असं सुद्धा म्हटलं जातं. तर हा अक्षय कलश म्हणजेच अक्षय पात्र जे आहे ते आपण कसे भरावे, कधी भरावे, त्याचप्रमाणे या अक्षय पात्राची पूजा आपण कशी करावी. हा अक्षय कलश जो आपण भरतो तर भरल्यानंतर पुन्हा आपण त्या वस्तूंनी जो भरलेला आहे तर त्या वस्तूंचे काय करावे अशी संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. प्रत्येकाने आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी वर्षातून एकदा अक्षय तृतीयेला हा अक्षय कलश म्हणजेच अक्षय पात्र हे भरायलाच हवेत. ही संधी जी आहे तर ती फक्त आपल्याला वर्षातून एकदा मिळत असते. एकदा का आपल्या हातून हा दिवस गेला तर पुन्हा मात्र आपल्याला या दिवसाची वर्षभर वाट बघावी लागणार आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेला आपण हा कलश जरूर भरू शकतो. घरातील धनधान्यामध्ये वाढ व्हावी, आपल्या घराची भरभराटी व्हावी, दरिद्रता निघून जावी, तर यासाठी आपल्याला हा अक्षय कलश म्हणजेच अक्षय पात्र जे आहे तर ते भरायचं आहे. एक वर्षभर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल, आपल्याला कशाचीही कमी भासणार नाही. आता अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे, आपलं स्नान वगैरे करायचं आहे. त्यानंतर आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे. आपल्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे. उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. तसेच मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण देखील लावायचं आहे. आणि हे सर्व करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे. आता देवपूजा जी आहे ती झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर देवघराच्या बाजूलाच हा अक्षय कलश म्हणजेच अक्षय पात्र भरायचं आहे. आता ज्या ठिकाणी आपण हा अक्षय कलश भरणार आहोत तर ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. त्या ठिकाणी पाट किंवा चौरंग मांडायचा आहे. आणि पाट किंवा चौरंग मांडण्या अगोदर त्याखाली आपल्याला एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. तांदळाने स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरती पाट किंवा चौरंग मांडायचा आहे. त्या पाटावरती आपल्याला लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे. पाटाभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे. आणि यानंतर आपल्याला सर्वप्रथम त्या पाटावरती एक शुद्ध तुपाचा दिवा आपण लावून घ्यायचा आहे. आता त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे. म्हणजे दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे. पूजा करून घेतल्यानंतर कलश म्हणून आपल्याला एखादा तांब्याचा तांब्या तो स्वच्छ करून घ्यायचा आहे. तांब्या हा स्वच्छ असावा. त्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला दोन दोन उभ्या रेषा काढायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला हा तांब्या जो आहे तो स्वस्तिक काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जो पाट ठेवलेला आहे त्यावरती बरोबर मध्यभागी आपल्याला तांदळाची रास घालायची आहे किंवा तांदळाचं अष्टदल कमळ देखील तुम्ही काढू शकता. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपण जो कलश घेतलेला आहे तर तो तांदळाच्या राशीवरती आपल्याला ठेवायचा आहे. यानंतर आपल्याला सर्वप्रथम या कलशामध्ये एक मूठभर खडे मीठ टाकायचं आहे. त्यानंतर माता लक्ष्मीला ज्या ज्या वस्तू प्रिय आहेत तर त्या वस्तू आपल्याला त्या कलशामध्ये ठेवायच्या आहेत. खडे मीठ टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला 21 नाणी घ्यायची आहे. त्या देखील कलशामध्ये टाकायची आहे. नाणी घेताना आपण 1 रुपयाची घेऊ शकतो किंवा 2 रुपयाची, 5 रुपयाची, 10 रुपयाची, आपल्याला जी मिळेल तशी आपल्याला 21 नाणी घ्यायची आहे. आपल्याला नाणी घेतल्यानंतर त्यानंतर आपल्याला 21 लवंगा घ्यायच्या आहे. लवंगा या फूल असलेल्या अखंड असाव्यात, नवीन असाव्यात. वापरलेल्या लवंगा किंवा तुटक्या फुटक्या लवंगा असतील तर अशा लवंगा आपण चुकूनही घ्यायचा नाही. कोणताही उपाय करताना आपण जे काही साहित्य वापरत असतो ते साहित्य व्यवस्थित असावं तर आपल्याला त्याचं फळ देखील व्यवस्थितच मिळत असतं. आता 21 नाणी 21 लवंगा घेतल्यानंतर आपल्याला 21 हिरवी वेलची देखील घ्यायची आहे. वेलच्या सुद्धा नवीन आणि व्यवस्थित असाव्या.
आपल्याला त्या कलशामध्ये ठेवायच्या आहे। त्यानंतर 21 पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहे। गोमती चक्र असतील तर ती सुद्धा आपल्याला 21 घ्यायची आहे। आता आपल्याला जरी 21 मिळाला नाही तर आपण 11 कवड्या घेऊ शकतो, 11 गोमती चक्र घेऊ शकतो। आणि जर एखादं साहित्य आपल्याकडे नसेल तरी सुद्धा काहीही हरकत नाही। आपल्याकडे ज्या वस्तू आहे तर त्या वस्तूंनी आपल्याला हा कलश भरायचा आहे। आता हा कलश भरून झाल्यानंतर आपल्याला काही पैशांच्या नोटा घ्यायच्या आहे, त्या आपल्याला वरती ठेवायचे आहे आणि त्यावरती आपल्याला सोन्याचे जे दागिने आहेत तर ते सुद्धा ठेवायचे आहेत। जो काही पैसा आहे तर त्याला आपण लक्ष्मी म्हणत असतो, तसेच जे सोन्याचे दागिने आहे तर या सोन्यामध्ये सुद्धा लक्ष्मी असते, म्हणून आपल्याला पैशांच्या नोटा ठेवायच्या आहेत आणि त्यावरती सोन्याचे दागिने देखील ठेवायचे आहे। आपल्याकडे जर चांदीचे दागिने असतील किंवा चांदीचा सिक्का असेल तर तो सुद्धा आपल्याला यावरती ठेवायचा आहे। आता यावरती आपल्याला एक सुपारी जी आहे तर ती ठेवायची आहे। सुपारी सुद्धा व्यवस्थित अखंड असावी, किडलेली किंवा तुटलेली सुपारी आपण चुकूनही घ्यायची नाही। नवीनच सुपारी आपण घ्यायची आहे, वापरलेली सुपारी सुद्धा आपण घ्यायची नाही। आता आपला कलश हा तयार आहे। आता आपला कलश भरून झाल्यानंतर कलशाला आपण हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे, फूल अर्पण करायचे आहे। गुलाबाची लाल रंगाची फुलं आपण अर्पण करायची आहे। जर आपल्याकडे लाल रंगाची फुले नसतील तर कोणतीही फुले आपण अर्पण करू शकता। यानंतर आपल्याला अगरबत्तीने या कलशाला ओवाळायचं आहे, धूप लावायचं आहे आणि हे सर्व झाल्यानंतर आवर्जून आपल्याला 11 वेळा श्री सुक्तम मोठ्याने म्हणायचं आहे। यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होत असते। तसेच हा उपाय करत असताना, ही सेवा करत असताना आपला मुख्य दरवाजा खिडक्या देखील आपल्याला उघड्या ठेवायच्या आहे। तर आता हा उपाय कोण करू शकतं? घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय, ही सेवा केली तरी पण चालेल। फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही। आता आपलं श्री सूक्त म्हणून झाल्यानंतर आपण 1 वेळा विष्णू सहस्रनाम देखील पठण करायचं आहे। अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल। अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे तर तो खास करून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या पूजेसाठी विशेष मानला जातो। त्यामुळे आपल्याला विष्णू सहस्रनाम आणि श्री सूक्तम आवर्जून म्हणायचंच आहे। विष्णूंना आपल्याला आवाहन करायचं आहे आणि यानंतर या कलशाला आपल्याला खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। आता आपल्याला खिरीचा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर काय करायचं आहे तर आपण कलशासमोर जो दिवा लावलेला आहे तर त्या दिव्यामध्ये जर तूप कमी पडत असेल तर आवर्जून तूप घालायचं आहे, म्हणजे आपण अखंड दिवा जो आहे तर तो लावू शकतो। दुसऱ्या दिवसापर्यंत हा दिवा प्रज्वलित राहिला पाहिजे, तर असा दिवा आपल्याला लावायचा आहे। आता यानंतर आपल्याला अशा प्रकारे कलशाची पूजा करून घ्यायची आहे। आता पूजा करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती तुम्ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगायची आहे। मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असेल। आता इच्छा मनोकामना सांगून झाल्यानंतर हा कलश आपल्याला तिथेच राहून द्यायचा आहे। दुसऱ्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे। आता या कलशातील ज्या काही वस्तू आहे, मग लवंग आहे, वेलच्या आहे तर त्या तुम्ही वापरू देखील शकता। तसेच तांदूळ आहे तर ते पशुपक्ष्यांना खायला द्यायचे आहे किंवा घरात वापरले तरी पण चालेल। जी काही 21 नाणी ठेवली होती तर ही 21 नाणी आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा तुम्ही जिथे पैसा ठेवता तर तिथे आपल्याला ही 21 नाणी ठेवायची आहे। यामुळे आपल्याला कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही। तसेच यानंतर आपण त्यामध्ये मीठ देखील ठेवलं होतं, तर हे मीठ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे। तसेच ज्या काही पिवळ्या कवड्या होत्या, गोमती चक्र होतं तर ते तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवलं तरी पण चालेल। यामुळे आपली आर्थिक टंचाई दूर होईल, घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येईल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।